महत्त्वाचं म्हणजे इथे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमलेले आहेत, स्थानिक आहेत, हातात अजितदादांचे पोस्टर्स घेऊन आपण न्यायासाठी सत्यासाठी एकत्र आहोत अशा आशयाचे हे पोस्टर्स हातात घेत हे सगळे लोक जमलेले आहेत। तर हा लढा सामान्य लोकांचा असल्याचं रोहित पवारांनी यावेळी सांगितलंय आणि या संदर्भात पोलिसांशी बोलल्यानंतर आपण सविस्तर बोलू असंही रोहित पवार म्हणाले। तर आपण पाहतो रोहित पवार आता बारामती पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि मोठ्या संख्येनं अजितदादांचे समर्थक सुद्धा हातात त्यांचे पोस्टर्स घेऊन इथे आलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। एकूणच पोलीस ठाण्यामध्ये आता रोहित पवारांची तक्रार दाखल करून घेतली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काल खरं तर ते मुंबईमध्ये पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांनी ही तक्रार घेण्यास नकार दिला होता, त्यामुळे रोहित पवार चांगलेच आक्रमक झाले होते आणि आज ते बारामतीमध्ये आहेत। त्यामुळे बारामतीमध्ये VSR आणि DGCA वर तक्रार दाखल करण्यासाठी ते गेलेले आहेत। गुन्हा दाखल करण्याची सुद्धा ते मागणी करणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर त्यांची मागणी मान्य होते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। अक्षरशः घुसलेले पाहायला मिळत आहेत आणि आमदार रोहित पवार जे आहेत या ठिकाणी पोलीस निरीक्षकांसोबत चर्चा करण्यासाठी त्यांच्या दालनामध्ये गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। तर दुसरीकडे कार्यकर्त्यांनी मात्र आता दालनाबाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे त्या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते। जोरदार शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी खरं तर हे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते घुसलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनमध्ये हे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते घुसलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहतो या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती या पोलीस स्थानकाच्या आतल्या बाजूला झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी करण्यात येत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतो या ठिकाणी हजारोंच्या संख्येने हे सर्व समर्थक जे आहेत त्या ठिकाणी आता दाखल झालेले पाहायला मिळतात। आपण पाहतो अजूनही समर्थक जे आहेत या ठिकाणी आत येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि खरं तर पोलीस स्टेशनची क्षमता जी आहे ती पूर्णतः भरलेली आहे, मात्र कार्यकर्ते अद्यापही आत घुसत आहेत आणि मोठ्या प्रमाणात सर्व कार्यकर्ते जे आहेत त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये घुसलेले पाहायला मिळतात। आमदार रोहित पवार जे आहेत त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक यादव यांच्यासोबत चर्चा करताना पाहायला मिळत आहेत आणि दोघांमध्ये नक्की काय चर्चा होते हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। आपण पाहतोय खरं तर आमदार रोहित पवार जे आहेत या ठिकाणी बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते समर्थक अजितदादा प्रेमी जे आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठी गर्दी बारामती पोलीस स्टेशनमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आमदार रोहित पवार यांची मागणी आहे की VSR कंपनी त्याचबरोबर DGCA यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी त्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि काल मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांसोबत बाचाबाची झाल्यानंतर आज रोहित पवार त्याचबरोबर युगेंद्र पवार हे देखील या ठिकाणी या बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांच्याकडून आता करण्यात येते। खरं तर त्यांनी एक तक्रारी अर्ज देखील आणलेला आहे आणि या तक्रारी अर्जाच्या माध्यमातून या ठिकाणी रोहित पवार जे आहेत पोलीस निरीक्षकांसोबत चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहतोय युगेंद्र पवार असतील, रोहित पवार असतील, हे सर्वच नेते या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आणि गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी ते आता आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर आपण पाहिलं की काल मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार जे आहे ते गेलेले होते, मात्र त्या ठिकाणी गुन्हा जो आहे दाखल झालेला नव्हता। त्यानंतर आज बारामतीमध्ये देखील रोहित पवार जे आहे ते बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत आणि पोलीस निरीक्षक यादव यांच्यासोबत ते चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी जी आहे ती रोहित पवारांकडून होते। खरं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलीस निरीक्षक यादव यांच्यासोबत रोहित पवार जे आहेत ते चर्चा करतायत आणि त्यांनी आपला तक्रारी अर्ज जो आहे तो देखील या ठिकाणी पोलिसांकडे दिलेला आहे। खरं तर DGCA जी कंपनी आहे, DGCA जी व्यवस्था आहे विमान व्यवस्था
त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. त्याचबरोबर VSR कंपनी, या VSR कंपनीच्या विरोधात या ठिकाणी रोहित पवारांनी केलेली होती. याशिवाय एकूण 5 लोकांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी रोहित पवारांनी केलेली आहे. काल मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसोबत मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळालेला होता. त्यानंतर आज आता रोहित पवार जे आहेत ते बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपण पाहतो या ठिकाणी पोलीस निरीक्षकांसोबत